नमस्कार. जिल्हा परिषद केंद्र शाळा खराडे येथील विद्यार्थी तुम्हाला मुलींचे शिक्षण मुलींचे शिक्षण मी नाटिका सादर करून दाखवत आहे. ज्ञान नाही विद्या नाही ती खेड्यांची गुणी नाही, बुद्धी असून चालत नाही तयाचं मानव म्हणावं का? ओळखलंच का? मी सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवाच्या पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव नावाच्या माणसाशी झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं माझं लग्न ज्या माणसाशी झालं ना तो कोणी साधा सुद्धा माणूस नसून जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. पण त्या काळी बायांनी घराचा उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण त्यावर एकच उपाय होते ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हे एकच पूल ज्योतिरावांच्या मनात होते. पण एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना तिथे फराळ नावाच्या ब्रिटिश मॅडम आल्या आणि म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड टू फर्स्ट बिकॉज एज्युकेटेड टू हॅव द एज्युकेटेड. पण तुम्ही लोक मुलांना घराबाहेर पडूच देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं त्या आले ती माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून तू शिकणार, मी तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास सुरू. काना मात्रा विलांटी आकार उकार बेक बे बे गुणे 4 बे 3 6 मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील खेडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि त्यानंतर मी ज्या काही वेदना सहन केल्या त्या आपण आता या नाटकातून पाहू. नमस्कार, माझे नाव सिद्धी मरुडेश्वर बोंद्रे. मी या नाटकात सावित्रीबाईंची भूमिका करत आहे. मी या नाटकात ज्योतिबा फुले यांची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव नीलम रमेश बोलते. मी या नाटकात विद्यार्थिनीची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव ओंकार रामदास बोंद्रे. मी या नाटकात समाजकंटकाची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव सिया किशोर बोंद्रे. मी या नाटकात विद्यार्थिनीची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव विद्या दीपक बेरे. मी या नाटकात समाजकंटकाची भूमिका करत आहे. नमस्कार, मी समीक्षा बोंद्रे. मी या नाटकात विद्यार्थिनीची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव रितेश मरुडेश्वर बोंद्रे. मी या नाटकात समाजकंटकाची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव सिद्धी दत्तात्रय. मी या नाटकात विद्यार्थिनीची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव रुद्र मरुडेश्वर बोंद्रे. मी या नाटकात समाजकंटकाची भूमिका करत आहे. नमस्कार, माझे नाव जयेश लक्ष्मण बोंद्रे. मी या नाटकात समाजकंटकाची भूमिका करत आहे. शिक्षणाला प्रथम वळण दिले ग, त्या होत्या आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले ग, त्या होत्या आमच्या सावित्रीबाई फुले ग. मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. स्त्री शिक्षणाची खरी सावित्री तूच लय भारी, सावित्री तूच लय भारी. स्त्री शिक्षणाची खरी सावित्री तूच लय भारी, सावित्री तूच लय भारी. बाई आज खूप जमले, थोडा आराम करू दे. सावित्री काय झालं, तुला झोपलीस का? काही नाही हो, फक्त थोडासा ताप आलाय. चल, एवढा ताप आलाय, चल आपण दवाखान्यात जाऊ. नाही, माझा ताप असता जाईल. तुम्ही फक्त माझ्यासाठी एक पातळ आणा. पातळ आणतो. माझी सावित्री अशी हट्टी नाही. या पातळासाठी का बरं हट्ट करत असेल याचं कारण मला शोधलंच पाहिजे. बाई खूप वेळ झालाय, मला शाळेत जावं लागेल. मुली वाट बघत असतील. बाई आल्या. नमस्कार बाई. बरं, बसा. आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे. मी माझी ओळख करून देते. मी सावित्री ज्योतिबा फुले. बाळा, तुझं नाव काय? मी सिद्धी दत्तात्रय. तुझं? मी समीक्षा भगवान बोलते. मी सिया किशोर बोंद्रे. मी नीलम रमेश बोलते. सर्वांनी उभे राहा. चला आपण एक गाणं घेऊया. मी पुढे म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. चालेल ना? चल शाळेला चल तारा, चल शाळेला चल तारा, नको राहू तू घरच्या घरा, नको राहू तू घरच्या घरा. तिरुबाळा पाणी नक्की गाऊ गाणी, तिरुबाळा पाणी नक्की गाऊ गाणी. तोला पुढे नेऊया चला, तोला पुढे नेऊया चला. चल शाळेला चल तारा, चल शाळेला चल तारा, नको राहू तू घरच्या घरा, नको राहू तू घरच्या घरा. कसं वाटलं गाणं? खूप छान. मग आता रोज उद्यापासून शाळेत येणार ना? हो. चला तर मग आता तुमच्यासाठी टाळ्या वाजवा.
घेऊया. ए औदासी आलीस आमच्या मुलीला बिघडायला. थांब तुझ्या एक दगडच मारतो. आ अगं या टावड्या का आमच्या मुलीला बिघडवलीस? घे शेण. शी शी, इथल्या लोकांचे विचार कधी बदलतील? आली काली माझा रात माझा दिवसच वाईट जाणार तू. शी, आता कुठे चालले आम्हाला की आमच्या मुलीची वाट लावायला? शिकू काय पटवणार आहे? शेवटी चूल आणि कूलर काम तुझ्या अंगावर पाणी सोडतोय. घे पाणी. आली बाई आमच्या मुलीबाईची वाट लावायला. तू बाई अशी ऐकणार नाही. थांब तुझ्या एकला जाऊनच देतो. आतापर्यंत मी खूप सहन केलं, पण आता बाबूची बाई खूप धाडशी आहे. हे आहे काय तापाचं कारण? हे आहे काय तापाचं कारण? हे आहे काय तापाचं कारण? बाई बाई, आज खूप दमले, जरा आराम करू दे. सावित्री, अगं सावित्री, हे घे तुझे पातळ. आता तर खुश? हो, खूपच खुश. चला, मला शाळेत जावं लागेल. ए औदासी आलीस परत आमच्या मुलीला बिघडायला. थांब तुझ्या एक दगडच मारतो. आ अगं या टावड्या का आमच्या मुलीला बिघडवलीस? घे शेण. शी शी, आज परत तेच. आली औदासा काली माझा रात माझा दिवसच वाईट जाणार तू. शी शी, आता कुठे चालले